अमरावती शहरातील एका मदरशात शिक्षण घेणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थ्यावर त्याचे हातपाय बांधून तेथीलच मौलानाने अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे। या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी पीडित मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून 5 जानेवारी रोजी आरोपी मौलाना सलमान मुफ्ती वय वर्ष 38 राहणार न्यू इस्लामपुरा बिच्चू टेकडी अमरावती याच्या विरुद्ध अनैसर्गिक अत्याचार व पोस्को अन्वये गुन्हा दाखल केला। आरोपीला यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथील इस्तेमामधून अटक करण्यात आली आहे। त्याला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। तक्रारीनुसार 2 जानेवारी रोजी रात्री 11च्या सुमारास तो प्रकार घडला। सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या FIR नुसार आरोपी मौलानाने आपल्या संस्थेत शिकणाऱ्या त्या 13 वर्षीय विद्यार्थ्याला 2 जानेवारी रोजी रात्री 11च्या सुमारास आपल्या खोलीत बोलावले। आरडाओरड करू नये म्हणून त्याने मुलाच्या तोंडात कापड कोंबले तथा त्या मुलाचे हातपाय बांधून त्याच्यावर अत्याचार केला। तत्पूर्वी त्याला अश्लील व्हिडिओ दाखविला। या प्रकाराने भयभीत झालेल्या त्या मुलाने दुसऱ्या दिवशी सकाळी घर गाठले। त्यामुळे कुठलीही सुटी नसताना तू अचानक गावी कसा आलास अशी विचारणा त्याच्या वडिलांनी त्याला केली। त्यामुळे पीडित मुलाने पित्याकडे आपबीती कथन केली। वडिलांनी सर्वप्रथम त्याला दवाखान्यात नेत त्याच्यावर उपचार केला, तर 5 जानेवारी रोजी रात्री सिटी कोतवाली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली। ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी मौलानाचे लोकेशन ट्रेस केले तथा त्याला नेर येथे सुरू असलेल्या इस्तेमामधून त्वरेने अटक केली। त्याला सोमवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले। त्याला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। AS न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।